नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जनरली आपला हा व्हिडिओ अल्टरनेट डेजमध्ये प्रसारित करण्याचा आम्ही प्लॅन केला होता. पण आत्ताचा जो नवीन विषय आहे, त्या विषयावर अभ्यास करून आणि त्याच्यानंतर मग योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी यासाठी थोडा वेळ घेतला. त्याबद्दल तुमची माफी मागतो. तर आजचा विषय जो आहे तो बीइंग ग्राउंडेडनेस म्हणजे आपण आपापल्या स्वतःला आपले असं म्हणतात की आपली कितीही प्रगती झाली किंवा कितीही काही चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत घडल्या तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर असणं फार गरजेचं आहे. तर पॉवर ऑफ ग्राउंडेडनेस इन सोब्रायटी हे खूप महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा एका विशिष्ट स्तरानंतर, विशिष्ट वेळेनंतर आपल्याला असं असाध्य गोष्टी साध्य केल्यासारखं वाटायला लागतं आणि त्याच्यानंतर मग स्वतःला आपण काही ना काहीतरी वेगळं समजायला लागतो. आपण वारंवार या सगळ्या गोष्टीचा विसर पडायला लागतो की आपण मूळ आपलं स्तर काय आहे किंवा आपण ज्या स्तरावरनं आलेलो आहोत त्या गोष्टी काय आहेत आणि कळत नकळत का होईना आपण समोरच्या व्यक्तीचं म्हणा किंवा एखाद्या घटनेचं म्हणा किंवा एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फार वेगळ्या पद्धतीचा होऊन जातो. त्याला खूप हलक्यामध्ये घेण्याचा एक विषय होऊन जातो किंवा बऱ्याचदा असं होतं ना की आपण आपल्या ठोकताळ्यानुसार जे आता सध्याचं जे माझं एलिव्हेटेड लाईफ आहे त्या एलिव्हेटेड लाईफच्या अनुसरूनच मी सगळ्यांची मोजणी करायला सुरुवात करतो. सगळ्यांना एका धारेतच सगळ्यांना मोजायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर उलट हे आपले अशा पद्धतीचे दुर्गुण जर आपल्यामध्ये येत असतील तर याचा अर्थ असा झाला आहे की आपल्या सोब्रायटीचा आपण एका वेगळ्या डायरेक्शनला नकारात्मक दिशेने आपण त्या सोब्रायटीला घेऊन चाललेलो आहोत. कारण कळत नकळत का होईना या अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये इगो तयार होतो. जी वास्तविक परिस्थिती नाही आहे त्या वास्तविक परिस्थितीवर आपण भरोसा ठेवावा लागतो. बऱ्याचदा अशीही एकदा वेळ येते की त्यावेळेला आपल्याला आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडून जाते की अरे माझ्या बाबतीत असं कसं काय घडलं. सो अल्टिमेटली पाय आपले जमिनीवर असणं तितकंच गरजेचं आहे. काही झालं तरी किती सोब्रायटी चांगल्या पद्धतीने मेंटेन करत असतो तरीसुद्धा आपल्याला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण ज्या स्थितीतनं आलेलो आहोत किंवा आपला मूळ बेस जो आहे तो मूळ बेस आपल्याला विसरता कामा नये. कारण तो जर आपण डळमळीत केला तर पुढचे बरेचसे प्रॉब्लेम न होणारे प्रॉब्लेमसुद्धा कधी कधी क्रिएट व्हायला सुरुवात होते. त्याच्यामधनंच एक वेगळा विषय असा आहे की त्यासाठी मी एक उदाहरण देईन की प्रत्येक मुलाचं बालपण वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आपण व्यक्तीला मोठा झाल्यानंतर तो व्यक्ती असा का आहे हे जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला बऱ्याचदा तो व्यक्ती असा आहे किंवा त्याचा स्वभावच असा आहे असं एक एक लेबल देऊन मोकळे होतो. पण प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्याच्या बालपणामध्ये झालेली असते. त्याचं बालपण कसं गेलं होतं, त्याने त्या परिस्थितीमधनं स्वतःला कशा प्रकारे पुढे नेत गेला आणि त्या परिस्थितीनं नेत जाताना बऱ्याचदा त्याचं संगोपन कसं झालं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा लहान मुलांना एखाद्या चुकीच्या पद्धतीने वाढवलं जातं. जसं ॲक्च्युली ते खूप काहीतरी सुपर हिरो आहेत किंवा ते खूप चांगल्या पद्धतीचं खूप काहीतरी स्पेशल आहेत अशा पद्धतीचं वागणूक दिली जाते. त्याच्यामुळे त्या मुलांना मागितल्या क्षणी सगळ्या गोष्टी मिळत गेल्यामुळे त्या वस्तूंच्या संदर्भातला असणारा स्ट्रगल हा त्यांना कळत नाही आणि मग मोठं झाल्यानंतर त्यांचं वागणं अगदी इरिलेव्हंट होऊन जातं. ज्याला काही बेस नसतो तो प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक घटनेकडे तो एक ऑब्जेक्ट म्हणून बघत असतो की हे ऑब्जेक्ट मला पाहिजे. जसं लहान मुलं असतात ते एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतात. तो स्वभाव पुढे गेल्यानंतर मोठं झाल्यानंतर तो मुलगा त्याच पद्धतीचा हट्टीपणा पण एका वेगळ्या स्वरूपात करायला लागतो. तर ॲक्च्युली ही घटना मी सांगण्याचं कारण असं आहे की आपण सोब्रायटीची जेव्हा सुरुवात करतो तेव्हाही आपलं एक बालपणच असतं. जेव्हा त्या बालपणातनं आपण एक एक टक्के टोटपे घेत 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 जेव्हा पुढे जात असतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, प्रत्येक घटनेकडे बघण्यात असणारा दृष्टिकोन हा काय आहे. आपल्याला आपलं शिकण्याचं जे काही आपल्यामध्ये एक तंत्र दिलेलं आहे देवाने की लहानपणापासूनच आपण इथे तिथे ज्या काही गोष्टी बघत असतो, सामाजिक बांधिलकी काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत स्वतःची जडणघडण करत असतो. तीच गोष्ट त्यावेळेला व्यसन काळात असते. त्यावेळेला त्या व्यसन काळात आपण त्या गोष्टीशी डिस्कनेक्टेड झालेलो असतो. पण जेव्हा सोसायटीमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला पुन्हा ते लर्निंगचं बटन आपल्याला पुन्हा ऑन करायला लागतं आणि हळूहळू आपण लोकांकडनं शिकायला लागतो, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना शिकायला लागतो. त्यामध्येही दोन गोष्टी अशा घडतात की आपण काही काही वेळा नकारात्मक गोष्टी जास्त घेतो, सकारात्मक गोष्टी फार कमी घेतो. तर सकारात्मक गोष्टीकडे घेण्याचा कल जास्त असला पाहिजे.
त्याच्यातनंही पुढची गोष्ट स्टेप म्हणजे महत्त्वाचा असा आहे की हे सगळं करत असताना मला काहीतरी आगाध ज्ञान मिळाले. मी कुठल्यातरी बोधिवृक्षाखाली जाऊन बसलोय आणि मला काहीतरी खूप मोठं काहीतरी ज्ञान मिळालंय, अशा पद्धतीचं वागणं जर लोकांपुढे आपलं व्यक्त करत असू, तर लोकांना आपल्याविषयी, आपल्या पर्सनॅलिटीच्या विषयी, आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वाविषयी लोकांना असं वाटायला लागतं की हा थोडा डिफरंट वागतोय, हा थोडा स्वतःला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी समजतोय. पण ॲक्च्युली तसं नसतं. तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे काही नाही. तो फक्त एक सगळ्या लोकांच्या समोर एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करत असतो की आय एम डिफरंट. पण ॲक्च्युली जर नीट आपण निरखून पाहिलं तर तो सगळ्या गोष्टी कुठून ना कुठून तरी घेतलेल्या माहितीच्या आधारावर सगळ्या गोष्टी करत असतो. तर ज्या गोष्टीला ॲक्च्युली ज्ञान आहे, ज्या ज्या व्यक्तीला ॲक्च्युली ज्ञान आहे, तो अशा प्रकारचा शोकेस करत नाही. अशा प्रकारचा लोकांपुढे वारंवार सगळ्या गोष्टी करत नाही की जेणेकरून माझ्यामध्ये हे आहे, माझ्यामध्ये हे आहे, माझ्यामध्ये हे आहे, हे लोकांनी रिकग्नाईज करा, असा हेका कोणाचा नसतो. जो सोबर असतो, जो सोब्रायटी मेंटेन करत असतो, त्याच्या सोब्रायटीमध्ये स्ट्रेंथ असते, तो निश्चितच पुढे ह्या सगळ्या गोष्टी लोक ॲप्रिशिएट करायला सुरुवात होते. आपल्याला ते लोकांना सांगावं लागत नाही. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपली पावलं जमिनीशी जोडलेली असणं हे आपल्या सोब्रायटीच्या दृष्टीने, आपल्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आणि आपण जे काही मार्गक्रमण करणार आहोत त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वातले एक्स्ट्रा ॲडिशनल ज्या गोष्टी लोक मार्क करतात, त्याच्यामध्ये ही गोष्ट मार्क करतात की या सगळ्या गोष्टी याने अचीव केल्यानंतरही हा माणूस जमिनीवर आहे. याने कधीही स्वतःच्या बाबतीमध्ये तो बदल होऊ दिला नाही, ज्या पद्धतीचा बदल तो इतर लोकांमध्ये सहसा दिसतो. बऱ्याचदा असंही तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की एखादा व्यक्ती हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला ऑर्डर देण्याची त्याची पद्धत आरेरावीच्या पद्धतीची असते. हा ॲक्च्युली त्याने तो विकत घेतलेला मोठेपणा आहे. ॲक्च्युली तो वेटर काही कमी ह्याचा नाही आहे किंवा या सगळ्या गोष्टीचा नाही आहे. पण तरीसुद्धा त्याच्याकडे दाखवण्याचा प्रयत्न असतो. तो एक पॉईंट असतो, ज्या पॉईंटवर तो दाखवू शकत असतो की मी सुपिरियर आहे. तर हे सुपिरियरिटी दाखवण्यापेक्षा त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी आदरयुक्त भीती असायला पाहिजे. तर ते जास्त उपयोगाचं आहे असं मला वाटतं. तर या गोष्टीवर सुद्धा तुम्ही एकदा फोकस केलात तर तुमच्या सोसायटीला अजून चांगल्या पद्धतीने एक वेगळं वलय तयार होतं. लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. लोकांना आपले प्रॉब्लेम सांगावेसे वाटतात. जेव्हा केव्हा हे असं तुम्ही जेव्हा विचार कराल त्यावेळेला तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. तर तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आमच्या रेग्युलर चॅनलशी स्टे ट्यून. आम्ही आहोतच नेहमी पुढचे व्हिडिओ बनवायला. तर लवकरच येत आम्ही दुसऱ्या विषयावर व्हिडिओ घेऊन येतो. त्यावेळेला तुमची पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.